गेले 5 वर्ष प्रभागात कुठलीही सुविधा नाही आहे। गटर्स लाईन असून देत, पाण्याचा असून देत किंवा शौचालय स्वच्छता असून देत, असं कुठलाही प्रकार या भागामध्ये नाही आहे। महानगरपालिकेनं औषध फवारणी करावी, स्वच्छता करावी, ह्याही वस्तीकडे लक्ष द्यावं, पण असं अजिबात होत नाही आहे। तेवढं इथं कामं होत नाहीत आणि जरी सांगितलं तरी माणसं उलटं बोलते। सगळं पाणी उघड्यावर आहे, त्यामुळे आमच्या घरात इतके डास आहेत। आम्हाला घर असून आम्ही घरात बसायचं, दार लावून बसायला लागते आम्हाला। स्वच्छता नाही, घरासमोर कचरा गटर तुंबलेला आहे, महिनाभर काढत नाही। आमच्या तर घरी त्यावेळी सिफ्टीचं किडा आलं, सगळं इतकं मोठं किडा आलं आमच्या घरी। आम्ही तिथं खातोय पितोय, आमची बी लहान मुलं ती नाही तिथं। कितीतरी लोकांना सांगितलं ही पुढची बाजू आमची नाही आहे म्हणतात। मग तुमची नाही तर आम्हाला तरी म्हणलं तिथं लावा कामाला, आम्ही स्वच्छता करतो, तुमचं काम आम्ही करतो म्हणलं। आमची मुलं सारखे आजारी पडतात, 2 मुलं आहेत बघा, आम्ही काय माणसं नव्ह काय? की डास होतात की अक्षरशः आम्हाला दार लावून बसायलाच लागतंय, एवढे डास झालेले आहेत। महापालिका प्रशासनाला किंवा कर्मचाऱ्यांना एक विसर पडलाय की इथं पण लोक राहतात आणि हा पण एक शहराचा भाग आहे। भटकी कुत्री पांजरं यांचा त्रास, त्यांच्यामुळं पसरणारी अस्वच्छता याचं प्रमाण भरपूर आहे। किती वेळा त्यांना सांगायचं तर ते म्हणतात की आमच्याकडे कर्मचारी नाही आहे, स्टाफ नाही आहे, मी एकटा किती काम करू। आणि काढायला पण कोणी येत नाही। मोठी गटर अजिबात नाही, सगळं गटर फुटलं, मी हातनं गटर काढतोय। काकू नाही कचरा टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल, अशा प्रकारचा एक बोर्ड लावलाय। आणि हास्यास्पद प्रशासनाचा चेहरा तुम्हाला असा दिसेल की एकीकडे बोर्ड लावलाय आणि एकीकडे तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता। ही काय परिस्थिती आहे पाहू शकता। एकंदरीत पगार किती म्युन्सिपाल्टी देते का नाही त्यासनी, मग ती स्वच्छ करायला पाहिजे का नको त्यांनी? तुमच्या वेळी का नाही तेवढी शिळी भाकरी खायची, फरशीवर बसायचं, आम्हाला का नाही असं कसं काय बाळ तुमची काय अडचण आहे काय नाही, ही तेवढंच मतदानच्या वेळी सांगतात, इतर वेळी काही सुद्धा बोलत नाहीत। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण तारा न्यूज प्रस्तुत माझा प्रभाग माझा सवाल या कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक 13 मधील राजर्षी शाहू वसाहत या वस्तीमध्ये आलो आहोत आणि तेथील लोकांच्या काही समस्या आहेत आणि त्या आज आपण जाणून घेणार आहोत। तर आज आपल्यासोबत आहेत समाजसेविका मंगलाताई निपाणीकर आणि मॅडम काय सांगाल, काय समस्या त्या प्रभागामध्ये नेमक्या? मॅडम माझा प्रभाग क्रमांक 13, मी इथून इच्छुक उमेदवार भाजपाकडून आहे आणि इथून मी जवळजवळ 7 वर्ष मी या प्रभागामध्ये काम करते। इलेक्शन प्रलंबित झाल्यामुळे महानगरपालिकेच्या याच्यामध्ये हा प्रभाग म्हणजे फुल ऑल कोल्हापूर गेलं होतं, पण कसं झालं गेले 5 वर्ष प्रभागात कुठलीही सुविधा नाही आहे। गटर्स लाईन असून देत, पाण्याचा असून देत किंवा शौचालय स्वच्छता असून देत, असं कुठलाही प्रकार या भागामध्ये नाही आहे। माझं जर हे पटत नसेल तर तुम्ही स्वतः नजरेनं इथं शूट करू शकता की इथं किती म्हणजे गटर्स वगैरे तुंबलेले आहेत। मी वारंवार मसूरकर मॅडमना फोन करते की मॅडम माझ्या प्रभागात असा प्रॉब्लेम्स आहेत, स्वच्छता तिथले नागरिक आजारी पडत आहेत, कावीळ वगैरे झालेली आहे, तर तुम्ही स्वच्छता काहीतरी करा आणि माणसं वगैरे पाठवा। माझा वारंवार सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना फोन असतोय, पण त्या एकच माणूस, एवढा मोठा प्रभाग 800 लोकांची ही वस्ती, पण तिथं एकच माणूस कामासाठी असतो की तो कितपत काढणार आणि तो पण आहे वयस्कर। माझं काय म्हणणं आहे की महानगरपालिकेने इथे 3-4 माणसं लावावी, ही वस्ती 700-800 लोकांची आहे, इथली स्वच्छता व्हावी। मेन इथला प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईन। मी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इथं प्रत्येक घरात शौचालय बांधण्यास अनुदान मंजूर करून शौचालय बांधून दिलेले आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की महानगरपालिकेच्या निधीतून इथं ड्रेनेज लाईन झालेली नाही आहे। त्या लोकांनी काय केले की ते पाणी गटरमध्ये वगैरे सोडलेलं आहे, त्यामुळं झालं आहे असं की ते पाणी इतकं घाण प्रदूषित व्हायला लागले की इथल्या नागरिकांना डासांचा मोठा प्रॉब्लेम यायला आहे। सकाळी 4-5 वाजल्यापासून संध्याकाळी दरवाजा लावून या लोकांना बसावं लागतं, इतके डास मोठ्या प्रमाणात आहे। मॅडम माझं काय म्हणणं आहे की महानगरपालिकेनं औषध फवारणी करावी, स्वच्छता करावी, ह्याही वस्तीकडे लक्ष द्यावं, पण असं अजिबात होत नाही आहे। तेवढ्यासाठी मी इथं आज ही फाईट देत आहे। इथं कामं होत नाहीत आणि जरी सांगितलं तरी माणसं उलटं बोलते आणि एक आहे तरी एक नाही आहे। इथं काय अडचणी आहेत, कोणत्या समस्यांना रोजच्या तुम्हाला तोंड द्यावं लागतं? गटरीत घाण आहे भरपूर, गटरीत संडाचं पाणी सोडले, वास, डास, आमची मुलं आहेत बारकी, मग एकाला सांगितलं कचरा काढणाऱ्याला तर त्यांनी म्हणतात दुसरं माणूस नाही,
मग आम्ही काय करायचं आणि बोलायला गेलं तर आम्हाला उलटं बोलते. त्या घरासमोर ड्रेनिंगचं पाणी असं सगळं बाहेरच आहेत. संडास त्यांनी दिलेले आहेत, खरं सगळं पाणी उघड्यावर आहे. त्यामुळे आमच्या घरात इतके डास आहेत. आम्हाला घर असून आम्ही घरात बसायचं, दार लावून बसायला लागतं आम्हाला. लहान मुलं आहेत, त्यांना सारखं ताप वगैरे यायला लागला आहे. स्वच्छता नाही, घरासमोर कचरा गटर तुंबलेला आहे. महिनाभर काढत नाहीत. आमची काकू आहेत, त्यांना सांगितलं की ते काढतात, खरं कचरा उठाव होत नाही रोजच्या रोज. आमच्या तर घरी त्यावेळी सिफ्टीचं किडा आलं सगळं, इतकं मोठं किडा आलं आमच्या घरी. आम्ही तिथं खातोय पितोय, आमची बी लहान मुलं ती नाही तिथं. कितीतरी लोकांना सांगितलं ही पुढची बाजू आमची नाही आहे म्हणतात. मग तुमची नाही तर आम्हाला तरी म्हणलं तिथं लावा कामाला, आम्ही स्वच्छता करतो, तुमचं काम आम्ही करतो म्हणलं. कुणालाही सांगितलं त्यांच्या तोंडातनं हेच येतं सगळ्यांना. आणि ते पुढचं जे आमचं गटर ते सगळं आमचं मधी घर आणि चौबाजूनं गटारच आहे. तिथनं किडं ही आम्हाला दारात बसायची मुश्किल आहे आमच्या तिथं समोर पण म्हणा आणि पुढं पण म्हणा. दगडी तीन लावून सगळं ही केलं, ती गटर बंद करावं ही माझी एवढी विनंती आहे बघा. आणि आता मोठी जी गटर केल्यात ना त्यातनं काय सोडायचं ते सोडून द्या सगळ्यांचंच. खरं सगळ्या अख्ख्या गावाची घाण आमच्याच दारात येऊन तटते. आमचे मुलं सारखे आजारी पडते, 2 मुलं आहेत बघा. ही आम्ही काय माणसं नव्ह काय. माझी एवढी समस्या आहे की इथं येऊन त्या भागात काम केलं पाहिजे. नगरसेवकांना निवडून द्यायचं असेल तर इथं काम केलं पाहिजे त्यांनी, अशी माझी का नाही विनंती आहे. आणि जोपर्यंत मंगल निपाणी करणं या मॅडमांना फोन केल्याशिवाय इथं कोणीही येत नाही आहे आणि इथली दखल कोणी घेत नाही आहे. त्यामुळे कसं इथं डास भरपूर झालेले आहेत आणि मुलांना काही आजारसुद्धा झालेले आहेत. ते आजार होऊ नये म्हणून असं का नाही इथं सगळे राबवले पाहिजेत आणि इथले गटर वगैरे पूर्णपणे स्वच्छ झाले पाहिजेत. पूर्ण म्हणजे इतके डास चावतात की अक्षरशः आम्हाला दार लावून बसायलाच लागतं आहे, एवढे डास झालेले आहेत. आणि माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी येऊन इथं व्यवस्थित सगळा भाग हा स्वच्छ केला पाहिजे. जसं अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे, त्याप्रमाणे स्वच्छता ही सुद्धा एक मूलभूत गरजच आहे. जसं शहरातले इतर भाग आहेत, त्या जशी कॉलनी आहेत, अपार्टमेंट्स आहेत, काही ठिकाणी अत्यंत स्वच्छता आणि महापालिका प्रशासनाला किंवा कर्मचाऱ्यांना एक विसर पडला आहे की इथं पण लोक राहतात आणि हा पण एक शहराचा भाग आहे. कदाचित याचा त्यांना विसर पडलेला आहे. एकतर नियमितपणे स्वच्छता कर्मचारी येत नाहीत. कचऱ्यासाठी घंटागाडी कचरा उठावाची व्यवस्था आहे ती नियमित नाही. कचऱ्याची गाडी जरी आली 1 मिनिटाच्या वर थांबत नाही. ड्रेनेज लाईनची तर अतिशय वाईट व्यवस्था आहे. भटकी कुत्री पांजरं यांचा त्रास, त्यांच्यामुळं पसरणारी अस्वच्छता याचं प्रमाण भरपूर आहे. आणि अनेक ठिकाणी आता हा मुख्य रस्ता आहे, या रस्त्यावरच त्यांनी स्क्रॅपचे व्यवसाय चालू केले आहेत. त्यातून पसरणारा कचरा, त्यातून येणारी दुर्गंधी याच्यामुळं सामान्य माणसाचं जीवन जगणं थोडं अशक्य झालेलं आहे आणि प्रशासन याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाहीत. किती वेळा त्यांना सांगायचं तर ते म्हणतात की आमच्याकडे कर्मचारी नाही आहे, स्टाफ नाही आहे, मी एकटा किती काम करू. माझं एवढंच म्हणणं आहे की इतर शहरातला जसा भाग आहे तो जसा स्वच्छ ठेवताय तसंच हा सुद्धा भाग, इथंही लोक राहतात, माणसं राहतात आणि ती जिवंत आहेत आणि त्यांच्या स्वच्छतेवर प्रशासनानं लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून उपाययोजना केल्या पाहिजेत. इथं मंगल निपाणीकर त्यांना फोन केल्याशिवाय इकडं घंटा गाडी पण येत नाही आणि गटर काढायला पण कोणीच येत नाही इकडं. आणि घाण भरपूर आहे इथं, असं की घाण की माणसाला दुर्गंधी वास येतो आहे. गटार काढणे नाही, स्वच्छताला कोण येत नाही, इथून अजिबात काही कोण येत नाही. बायका पोरं सगळे घरात नाही आहेत, लहान पोरं ते म्हातार माणूस ते अजिबात म्हणजे मंगल निपाणीकरांना फोन केल्याशिवाय इकडे कोणीहीच येत नाही, फरकतच नाही. आम्ही तक्रार किती करायचं. पाठीमा आता ही नळा आमचा फुटला आहे, त्या नळ्यातनं पाणी कधी आमच्या भिंतीतनं जातं. मग तो नळा बसवायला नको, गटर घालायला गटर जवळ तर परवा त्या काय त्यांनी हरिभाऊ होता का नाही त्या टायमाला गटर घातलं, ते अजून गटर घातलं नाही आमच्या बोळात. आणि काढायला पण कोणी येत नाही. मोठी मोठी गटर अजिबात नाही. सगळं गटर फुटलं, मी हातनं गटर काढतोय. लोटून काढणारी माणसं कशाला पाहिजे आम्हाला. पाणी त्या तिथं लोटायला झाडायला ती पण भांडणं काढतात आमच्या संग. इथलं काढ तिथलं काढ म्हणल्यावर ह्यो कचरा एवढा मैला सुटलेला आहे, पाठीमागं कोणी येत नाही, जाईत नाही. आपापल्या हातात गटर सगळी काढतात, घेऊन जायत. आता ही गटर बघितली केवढी आहेत, हा बघितली ना डोळ्यानं. उगाच आपापली दारं लोटतात म्हणून ही गल्ली स्वच्छ आहे. पगार किती म्युन्सिपाल्टी देते का नाही त्यासनी, मग ती स्वच्छ करायला पाहिजे का नको त्यांनी. त्यांच्या वेळी का नाही तेवढी शिळी भाकरी खायची,
फरशीवर बसायचं, आम्हाला का नाही असं करायचं, काय बाळ तुमची काय अडचण आहे काय नाही, ही तेवढंच मतदानच्या वेळी सांगतात, इतर वेळी काही सुद्धा बोलत नाहीत. ज्या वेळात आमची इथं मंगल मावशी आले त्यांचं ध्यान आहे आमच्याकडं, त्यांचं लक्ष आमच्याकडं आहे. ज्यावेळी आम्ही त्यांना फोन करतोय त्यावेळी त्यांनी तर येतात, हजर असतात. कुठली बी अडचण असली तर त्यांनी आम्हाला सहकार्य करतात. तर इथं कोणतरी असा ठामपणे उभा करावा ही आमची अशी विनंती आहे सगळ्यांची आहे. शिळी भाकरी खावा, खरडा खावा, भाजी खावा आमलेली, ही तात्पुरतं करतात, कायमस्वरूपी त्यांचं नाही आहे. तात्पुरतं करतात, कुठलं तंबरेळातलं याच्यातलं पाणी तीन पेतात, हातपाय जोडतात, ताई आम्ही हाय तुमच्या पाठीशी, काय तुम्ही काळजी करू नका, ही तात्पुरत्याची भाषा वापरतात. याच्या इतर काही सुद्धा त्यांनी ही करत नाहीत. सहकार्य कुठल्या गोष्टीचं नाही आहे. पार आमच्या भिंत आहे ना त्याच्या खाली सगळं घाण पाणी जाऊन आणि आतनं किडं यायल्यात. मग याच्यासाठी आम्हाला कोणतरी ठामपणे माणूस पाहिजे. आपण प्रभाग क्रमांक 13 मध्येच आहोत. बुद्ध गार्डन या ठिकाणी आपण आज आलो आहोत आणि प्रशासनाचा एक भोंगळ कारभार तुम्ही बघू शकता. पाठीमागे माझ्या बघू शकता तुम्ही, येथे कचरा टाकू नये, कचरा टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल, अशा प्रकारचा एक बोर्ड लावलाय. आणि हास्यास्पद प्रशासनाचा चेहरा तुम्हाला असा दिसेल की एकीकडे बोर्ड लावलाय आणि एकीकडे तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता. ही काय परिस्थिती आहे पाहू शकता. एकंदरीत प्रशासनाने एकंदरीत इथं महानगरपालिकेने एकंदरीत ह्या सर्व गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे. एकीकडे बोर्ड लावला आहे आणि दुसरीकडे ही जी कंडिशन आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि ॲस्ट्रा आधारचा एकीकडे हॉस्पिटल आहे, KMTचं ऑफिस आहे आणि ही सगळी कंडिशन. एकंदरीत कचरा किती प्रमाणात टाकला याला अगणित कचरा आहे. साईडला पाण्याचा ओढा आहे आणि पाण्याच्या ओढ्याच्या साईडला हा अगणित कचरा तुम्हाला दिसतोय. एकीकडे हॉस्पिटल आहे जिथं आरोग्य व्यवस्था चालवली जाते आणि दुसरीकडे हे KMTचं ऑफिस आहे. सो काय याला बोलावं आता की एकीकडे 100 कोटीच्या गोष्टी केल्या जातात, 200 कोटीच्या गोष्टी केल्या जातात, कोट्यावधींच्या गोष्टी केल्या जातात आणि मग कोल्हापूरची कंडिशन तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. आम्ही हे दाखवतोय तुम्हाला. ॲस्ट्रा आधारच्या बाजूचा हा परिसर आहे, प्रभाग क्रमांक 13 मधील हा परिसर आहे. एकीकडे रुग्णांना तपासलं जातं हॉस्पिटलमध्ये आणि दुसरीकडे अगदी थोड्याच अंतरावर ही परिस्थिती आहे. येथे काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नेमकी या प्रभागाची परिस्थिती आहे आणि इथं लोक येतात का, कचरा काढला जातोय का. हा कचरा कोंडाळ्यामुळं एवढा प्रॉब्लेम येतो इथं की सगळी कुत्री वगैरे इथं साठलेली असतात, जमलेली असतात सगळीजणं. आणि ज्या रात्रीच्या वेळी इथनं जर 2 व्हीलरवाले किंवा चालत जर कोणतरी माणूस गेले तर ती कुत्री त्यांच्यावर अटॅक करतात. त्यामुळे लवकरात लवकर इथला कचरा कोंडाळा जो काय झालेला आहे तो कॉर्पोरेशननं उचलावा एवढीच आमची अपेक्षा आहे. माझं नाव हेमंत कवाळे. मी या भागातून जाता येता ही कचऱ्याचा प्रॉब्लेम मी स्वतः बघितला. बघून मी हा व्हिडिओ जेणेकरून आयुक्तांना आपल्याला समजेल ह्याच्यासाठी हा व्हिडिओ करून आयुक्त, उपायुक्त आणि आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून पूर्ण कोल्हापूरभर दाखवला. पण आता तुम्ही माझ्या पाठीमागं जर बघितलं तर तिथं कचरा उठाव करणाऱ्या गाड्या जिथं लागतात त्याचा डेपो आहे, पण त्यांना हा कचरा दिसत नाही का जवळचा. आणि बरं एवढं सांगून पण तुम्ही जर कचरा उठाव करणार नसेल तर इथं डेपो कशाला ठेवला आहे. ज्या गाड्या कोल्हापूरचा कचरा उठवतात त्यांना हा दिसतोय का नाही एवढाच माझा सवाल आहे आयुक्तांना, उपायुक्तांना. आता भागातले प्रतिनिधी नसल्यामुळं जे काय कारवाई करायची आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेनेच करावी. पण नागरिकांना पण आव्हान आहे की जवळ डेपो असताना तुम्ही असा उघड्यावर कचरा टाकू नये, जेणेकरून स्वतःचं कोल्हापूरचं नाव खराब, कोल्हापूरचं सौंदर्य खराब, त्याच्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी ती हानिकारक आहे. रोजचा कचरा होतच नाही. आता एक 8 दिवसातून एकदा कॉर्पोरेशनची लोक येत होती गाड्या घेऊन, ते भरून घेऊन जात होते. ते देखील आता एक 15 दिवस दिवाळीपासून बंद झालेला आहे.
ती परवा देखील सोमवारी गाडी आली, ती सोमवारचं गाडी येते घेऊन जातात उठून. खरं 15 दिवस इकडे आता कोण आलेलं नाही. 15 दिवसात परत आणि एवढा कचरा साचलेला आहे. आणि काय आता परिस्थिती काय व्हायलेली आहे, इथं आता कचरा टाकतोय म्हटल्यावर कोणी उद्यमनगर इकडं सुभाषनगर जवाहरनगर इकडली लोक देखील आता येऊन कचरा इथं टाकायला आलेत. आम्ही जर बोललं तर म्हणतात ते तुमचा काय संबंध आहे यार, मग टाकायचा कुठं कचरा, उठा होत नाही, गाडी येत नाही, घंटा गाडी येत नाही, तर आम्ही कचरा टाकायचा कुठं तुम्ही सांगा म्हणतात. आता ते कसं प्रशासनाचा एखादा अधिकारी आल्यानंतर तुम्ही याबाबत तक्रार केली आहे का आणि प्रशासनानं कधी दखल घेतली आहे का? त्यांना ती आता लोक सोमवारची येतात, आम्ही सांगतोय याची काहीतरी सोय करा. तर ती लोक काय म्हणतात हां आम्ही ते आठवड्याला उचलून हे करून येतोय. खरं आता 15-20 दिवस झाले दिवाळीपासून इकडं कोणी आलेलं नाही काढायला. सोमवारी तिथं लोक आली, मी सोमवारच येतोय पूजा करायला कारखान्यात. सोमवारी लोक आली तर ती कचरा न उचलताच घेऊन गेली, ट्रॅक्टर वगैरे घेऊन गेली, थांबली नाही. सध्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, कसा नगरसेवक तुम्हाला पाहिजे? नगरसेवक हे असले तर उलट बरं असते, कारण काहीतरी आपलं जाऊन सांगता येते, ते काहीतरी ते ॲक्शन घेतात किंवा लोकांना बोलवतात, ते उठाव होतं, सगळं होतं. जेव्हापासून हे नगरसेवकांचं हे बंद झाले, 5-6 वर्ष झाले हे झाले, प्रशासनाकडून कुठलंही असं काम होईना झाले. आता तिथं ते मॅन होल आहे, तिथं ती ॲक्सिडेंट कोणतरी शेवट दगावणार आहे वय ती त्याला काही उपाय केलेला नाही. रात्रीचं दिसत नाही, ते कोणतरी गाडी चालवून 2 व्हीलर 4 व्हीलर त्यात बऱ्याच त्यात हे होत्यात आणि ॲक्सिडेंट होते. तिकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही. रस्त्यात आहे मेन ते कचरा उठाव व्हायला पाहिजे, कारण काय गावातली सगळी लोक देखील येऊन कचरा इथं टाकाल्यात, कारण त्यांना वाटते हा कोंडाळाच आहे. आणि हा कचऱ्याचा प्रकार मॅडम मला वाटतं कमीत कमी 2-3 महिन्यापासून सुरू आहे. कोण कुठं पण येते, कसं पण कचरा टाकून जातात. आणि कसं आहे ते प्रमाण एवढं वाढले की इथं असं वास एवढं म्हणजे घाण वास एवढं यायला लागले की त्याचा प्रचंड त्रास व्हायला आहे आम्हाला. महानगरपालिकांना फक्त याची दखल घ्यावी आणि वेळोवेळ कचरा फक्त उचलून घेऊन जावी एवढी विनंती. काय तुम्ही प्रशासनाला आवाहन कराल? प्रशासनानं फक्त आम्हाला सहकार्य करून कचरा फक्त वेळोवेळ उचलून फक्त घेऊन जावे एवढी विनंती आहे. आमचा हा भाग दिसतो ना, तो 50 वर्षापूर्वीपासून असाच ह्याच्यासारखा दलदलीचा आहे. अक्षरशः पावसाळ्यात चालताही येत नाही इतकं, आणि भरपूर साप वगैरे कंटाळा आलाय हो ह्या एरियाचा. मग कोण नगरपालिकेतील म्हणजे असं त्यांनी शक्यतो हे करावं. आमचं बघा किती जंगलसारखं झालं आहे अक्षरशः. ते ओढ्याला सुद्धा भिंत व्हावी एवढी इच्छा आहे. बघा भिंत नसल्यामुळं का नाही जमीन खचत आल्या. आता पूर्ण केवढा एरिया जवळजवळ 40 फूट खचला गेलेला आहे, ती जमीन खचल्या. मग आमच्या इथं घराला सुद्धा धोका आहे हो. पावसाळ्यात का नाही पाणी पूर्ण सगळ्या एरियाचा पाणी का नाही घरातच येते हो. तर आज आपण प्रभाग क्रमांक 13मधील राजर्षी शाहू वसाहत येथे आलो होतो. तुम्ही बरेच प्रश्न इथल्या लोकांचे ऐकलेत. ड्रेनेजची व्यवस्था असू दे किंवा मग पाण्याचा प्रश्न असू दे किंवा आरोग्याचं, सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे. आणि लोकांची एकच इच्छा आहे की प्रशासनानं गांभीर्याने याकडे लक्ष द्यावं. ओपन स्पेस जर बघाल तर सगळीकडे कचरा आहे, झाडं वाढलेली आहेत, रोगराई पसरण्याची शक्यता एकतरी कमी. चिंचोळा भाग आहे आणि चिंचोळा भाग असल्यामुळे जिथं जिथं ओपन स्पेस आहे तिथं झाडं वाढलेली आहेत आणि तिथं जर पाणी साठलं तर रोगराई पसरण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे. आणि एकतरी गरीब वस्ती असल्यामुळे रोगराईचा मोठा प्रश्न इथं उद्भवू शकतो. गांभीर्याने याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं आणि महानगरपालिकेचे जे काही लोक आहेत त्यांनी रोजच्या रोज इथली सफाई करावी आणि इथले जे प्रश्न आहेत ते सोडवावेत. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.